आता मला सगळ्यांना एक प्रश्न कॉमन विचारायचा आहे. तुम्ही एक एक वाक्यामध्ये तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकता. गेले 5-6 वर्षामध्ये काही झालं नाहीये आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे की व्हायला पाहिजे? काका तुमच्याकडून आपण चालू करू. ऍक्च्युली 2017ला आपली निवडणूक झाल्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये आपली निवडणूक होणं अपेक्षित होतं. आता म्हणजे जवळपास 4 वर्षाचा एक्स्ट्रा कालावधी मिळाला. त्या ह्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा इथे शहरामध्ये कार्यरत आहे. सगळ्या 29 महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय यंत्रणा आहे, त्याला 4 वर्ष झाली. परंतु ह्याच्यापूर्वी 5 वर्ष जर का तुम्ही सत्तेमध्ये होतात, तुम्हाला जर का काही आवाज होता, तर त्या आवाज जो तुम्ही 5 वर्षात जो काय मांडला असेल, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला असेल, तर त्याचा असं जे एक ठराविक असं काही ठाम असं काही आमच्या दृष्टीसमोर आजच्या घडीला तरी काही येत नाही, असं म्हणजे जाणवतंय. असं वाटतं की कॉर्पोरेटर शुड बी मोर प्रोएक्टिव्ह. हा, म्हणजे अगदी काही ठराविकच लोक ठराविक भागातच काम दाखवतात, काम करतात. ठराविक लोकांचंच काम करतात असं तुम्हाला नाही, असं म्हणायचं नाही, असं म्हणायचं नाही. म्हणजे तोंड बघून काम करतात असा आमचा बिलकुल आरोप नाहीये. परंतु एखादा 26 नंबर सेक्टर मधला एखादा नगरसेवक 28 सेक्टरला आहे ना दुसरा नगरसेवक, तो तिकडचं काम बघेल. अशा पद्धतीनं जे चालतं ना तसं नाही पाहिजे. आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रभागाचा म्हणून प्रतिनिधी ज्यावेळेला निवडून देतो त्यावेळेस सगळ्या संत्री कोपऱ्यामध्ये जाऊन तुमची तिथले कामकाज किंवा तिथल्या लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. तुम्हाला एका वाक्यात म्हणायचं असेल तर काय म्हणायचं? गेले 5-6 वर्षात काय नाही झालं, आता पुढच्या 5-6 वर्षामध्ये काय व्हायला पाहिजे? कॉर्पोरेटकडनं काय तुमची अपेक्षा आहे? अपेक्षा हीच आहे की आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही फक्त तुमच्या प्रभागाच्या प्रत्येक भागात नाही तर प्रभागाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकताय. आपण जर आत्ताचं चित्र बघितलं, माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या वेळेला आपण कोणी येऊ देत त्याच्याबद्दल नाही, पण ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून याल त्यावेळेलाही हाच संपर्क कायम ठेवा, कारण तुम्हाला नगर सेवक म्हणून आम्ही निवडून देतो. एवढंच म्हणायचंय मला. मॅडम, तुमचं नाव काय, कुठे राहिला आहात आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्हाला काही समस्या असेल तर ते पण तुम्ही मांडू शकता. बर, मी शैला देवस्थळी, इथेच LIGत राहते, निगडी प्राधिकरणात. गेली 42 वर्ष आम्ही इथे राहतोय. तशा समस्या आहेतच, पण जे कोण येतील त्यांना आपलं काम चांगलं करावं आणि जे काय असेल ते ऐकूनही घ्यावं व्यवस्थितपणे. आणि आत्ताच्या समस्यांपैकी म्हणजे हरित सेतू, काय रस्ते केलेत. आम्ही रोज सकाळ संध्याकाळ फिरायला जाणारी माणसं, चालता येत नाही. नाही, पण हरित सेतू तर चालण्यासाठी आहे. बरोबर आहे, आणि तुम्ही कसं म्हणता की चालू शकता? बरोबर आहे, एवढे मोठे फुटपाथ केले, तुम्हाला काय पाहिजे? उपयोगच नाहीये. आधीचे रस्ते खूप छान होते. नाही, मला 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 उत्तर द्यायचंय. हे जे हरित सेतू नावाचा जो काय प्रकल्प केलेला आहे त्या फुटपाथ वरती त्या घर मालकाच्या त्या बंगल्याच्या गाड्या व्यवस्थित पार्किंग केल्या असतात. म्हणजे 4 पावलं चालायची, खाली उतरायचं, परत 4 पावलं पुढे चालायची. हा म्हणजे कुठल्याही व्यक्तीला, शाळेत जाणाऱ्या मुलाला असू दे, ज्येष्ठ नागरिकाला असू दे, ते म्हणजे अत्यंत कसरत करून जावं लागतं. जो मनुष्य 10 मिनिटांमध्ये किलोमीटर चालायचा त्याला 1 किलोमीटर चालायला तर 20 मिनिटं लागतात. हा कुठला आमचा फायदा झाला म्हणायचा किंवा उपयोग झाला म्हणायचा हरित सेतूचा? रस्ते लहान झाले त्यामुळे. पूर्वी छान होतं, आता नाहीये. आत्ताचा हा नाहीये, हे असं नाही पाहिजे. कॉर्पोरेशनची पॉलिसी अशी आहे, कदाचित तुम्हाला माहित नसेल, मी तुम्हाला सांगतो. कॉर्पोरेशनची पॉलिसी अशी आहे की लोकांनी कमीत कमी प्रायव्हेट व्हेकल्स बाहेर काढावे आणि तुम्ही जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करावं, म्हणून त्यांनी रस्ते छोटे केलेत आणि हे मोठे केलेत, फुटपाथ मोठे केलेत. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मेट्रोची पण आता छान सुविधा निगडीपासून आहे, तर तुम्ही त्याचा वापर जास्त केला पाहिजे आणि स्ववाहन जे आहे, स्वतःचे जे वाहन आहे ते कमी वापरावे. पाहिजे तर तुम्ही सायकलिंग करा, चालत जावा, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कारण तुम्ही काय हसताय? कारण हे बरेच अशा आहेत समस्या, नाही अशातला भाग नाहीये, पण काही गोष्टी अशा सांगता येत नाहीत उघडपणे अगदी. त्यामुळे ज्याचं त्याला प्रत्यक्ष दिसतं त्यानुसार व्यवस्थित कृती व्हावी. आणि मुख्य म्हणजे स्ट्रीट लाईट. आत्ताचे हे छान छान लाईट लावलेत हे हरित सेतूच्या याच्यात, पण पूर्वीचे जे लाईट आहेत झाडांमुळे अडलेत, त्याची काहीतरी सोय हवी. कारण रस्ते उंच सखल आहेत, चालताना चालता येत नाही नीट, मध्येच खणून ठेवलंय, असं काहीतरी आहे. काय पाण्याची समस्या वगैरे काही नाही ना? नाही, रेग्युलर आहे. बरोबर. ते काय 2 वेळा वगैरे नाही, कचऱ्याची ते झाडायला येतच नाहीत. पण त्यांनी तर कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत आणि ते आपण कचरा गाडी वगैरे फिरतीये, सगळं दिसतंय. ते गाडी फिरते
पण सकाळी आमच्या लाईनला जर येऊन बघितलं, आम्ही एलआयजीत राहतो. बरं तुम्ही सारथीचा वापर करता का? हा? सारथीचा वापर करता का? हो. हा, नाही 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 नाही. हेल्पलाईन सारथी हा एक कॉर्पोरेशनची हेल्पलाईन आहे. तिथे तुम्ही कॉल सेंटरवर फोन केला की तुम्हाला जर ते समस्या आणि टोकन नंबर मिळतो, तर हे जे सगळी समस्या आहे ते तुम्ही सारथीवर का टाकत नाही? मध्ये एकदा टाकली होती. ते फक्त रस्ते स्वच्छता अभियान जेव्हा असतं ना, तेव्हा सकाळ संध्याकाळ झाडायला येतात, मस्त असतं तेव्हा. तुम्ही या, केव्हाही या, एकदा या दिवसातून, पण ते स्वच्छ ठेवा. इथे आम्हीच झाडतो आणि आम्हीच कोपऱ्यात करून ठेवतो, मग त्याच्यावर काहीतरी पडत जातो. हे असं नाही पाहिजे. सर तुम्हाला काय म्हणायचंय? की आईने जे सांगितलं तेच बरोबर आहे. शेवटच्या तुम्हाला काय मला एकच म्हणायचंय, ज्या नगरसेवकांना काम करण्याची इच्छा आहे, निवडून आलं तरच करीन अशी भूमिका नसावी. समाज कल्याणासाठी त्यांनी सतत तयार असावं. लोक तसा उत्तम प्रतिसाद त्यांना देतील आणि लोक ते लक्षात घेऊन तसं वागतील याची मला पूर्ण खात्री आहे. त्यांना तसा मान सन्मान मिळेल. अच्छा, म्हणजे नेमकं आपल्या फायद्यासाठी कुठली गोष्टी न करता, म्हणजे तुम्ही साठी तुमचंही जीवन आहे त्यामुळे तुम्ही हे करा, पण लोकांकडे पण लक्ष द्या. म्हणजे सत्तेसाठी फक्त हा पापू नका. आता नगरसेवक जे लोक आहेत, माजी नगरसेवक आणि जे इच्छुक आहे, ते सगळ्यांचे ऑफिसेस आहेत आणि जनसंपर्क कार्यालय आहे. तुम्ही तिकडे का गेला नाही अजूनपर्यंत? आम्ही गेलेलो आहोत. आता मला म्हणजे एक चांगला अनुभव सांगते. अमित गावडे, तर मध्यंतरी मला प्रश्न असा आला होता, माझ्या दारात कलम आहे, खूप ते कुजलं होतं आणि कुणाला तरी इजा होईल पडून, म्हणून तोडायला मी निघाले. तर मला ज्यांना तोडायला सांगितलं त्यांनी सांगितलं नाही की हे तुम्हाला तोडता येणार नाही, कॉर्पोरेशनची परमिशन घ्यावी लागेल. म्हटलं ठीक आहे. मी अमितला फोन केला, पण त्यांचा ताबडतोब त्याला मला प्रतिसाद आला की हे तुमच्या आत आहे का? म्हटलं हो, आणि कारण हे आहे. मग तुम्हाला म्हणे ते तोडायला हरकत नाही. म्हणजे आणि त्याचा एक आहे की तो म्हणजे पाणी येणार नसेल किंवा लाईटचं काही गोंधळ असतील तर त्याचा तो मेसेज असतो. हे मात्र आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे चांगला अनुभव आहे. हा, अमितच्या बाबतीत हा चांगला अनुभव आहे, बरोबर. प्रश्नच नाही. म्हणजे आता तुम्हाला जे काही प्रश्न आहे हरित सेतू बद्दल किंवा फुटपाथ, ते तुम्ही त्यांच्याकडे जाऊन मांडले का? मांडलेले नाही. आज आला होता, पण मी म्हटलं अशा वेळी आपण मांडणं योग्य नाही. आज सगळेजण आले होते, अशा वेळी मांडणं योग्य नाही. नाही तर मला हे मांडायचं होतं, पण म्हटलं त्याला वेगळे फाटे फुटतील म्हणून मी थांबले. बरोबर. धन्यवाद मॅडम. तुझा व्हिडिओ 20-25 मिनिटाचा झाला का?